खादी संघ कामाची यादी हाय अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा लई रुबाबदार रुबाबदार अरे आमचा दादा लई रुबाबदार रुबाबदार राहणी हायलाई साधी पण शेठजीच्या कोटाला हाय ती भारी दादाची राहणी हायलाई साधी पण शेठजीच्या कोटाला हाय ती भारी कुणी किती हिलावा इडी पिडी हो कुणी किती हिलावा इडी पिडी हो उरून उरतो साऱ्यांना तो कसलेल्या वस्तादाचा पैलवान हाय कितपट केल्या विना गप बसत नाय आमचा दादा लई रुबाबदार रुबाबदार अरे आमचा दादा लई रुबाबदार रुबाबदार दादाच्या कामाची तारा हो न्यारी विकासाच्या कामाला दादा लई भारी हर बारीक लक्ष असतंय कामावर सदा चुकलं तर धरतोय धारेवर दादा दादाची आमच्या एंट्री लई न्यारी मोठ्या मोठ्या हिरोला पडते ती भारी मर्द हाय मराठी मातीचा पुत्र हा सह्याद्रीचा पुत्र हा सह्याद्रीचा मर्द हाय मराठी मातीचा पुत्र हा सह्याद्रीचा दादाची भाषा हाय रांगडी कनवाळू पानाची त्याला हो जोडी अरे दादा करतो शब्दांनी बहार भले भले होतात त्याच्या मुरगार आमचा दादा लई रुबाबदार रुबाबदार एक प्रतिष्ठान हे आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराचा आज 5वा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाचा प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमामागे उद्दिष्ट हा असतो की आमचा एक प्रतिष्ठान आहे आमचा एक परिवार आहे त्या परिवारातील बहुतांशी लोक या कार्यक्रमाला येत असतात आमच्या महिला माता भगिनी पण या कार्यक्रमासाठी येत असतात आणि हा कार्यक्रम फक्त वर्धापन दिनाचा जरी कार्यक्रम असता हळदी कुंकाचा कार्यक्रम असता पण आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात वेगवेगळे इव्हेंट कायम करत असतो ज्याचा प्रत्येकाला काहीतरी एक त्यामध्ये सहभाग असू शकतो असे कार्यक्रम घेत असतात मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही एकविरा देवी दर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आमच्या मतदारसंघामध्ये दर नवरात्रामध्ये आई मोठा देवी यात्रेचा त्या ठिकाणी देवदर्शनाचा कार्यक्रम असतो आमच्या मुस्लिम माता भगिनींसाठी खेड शिवापर असो आमच्या शालेय मुलांसाठी सायकल वाटप असो आरोग्याचे कॅम्प असतात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असो असे वेगवेगळे इव्हेंट आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत असतो तसाच आपला एक वर्धापन दिन आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम या निमित्ताने आमचे विभागलेले जे लोक आहेत म्हणजे आमचे काही आमच्या परिवारातील लोक कोणी ठाण्याला असतं कोणी बोईसरला असतो कोणी पालघरला असो वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी असतात पण ते सगळे या कार्यक्रमाला एकत्र येत असतात त्यामुळे याचा आणि राजकारणाचा कुठला संबंध नाही प्रत्येक कार्यकर्त्याला काय वाटतं का माझा नेता अजून वेगळा उंचीवर गेला पाहिजे वेगळ्या पदावर गेला पाहिजे कोणी असं वाटतं का माझा नेता खाली बसला पाहिजे असं वाटतं का कार्यकर्ता आहे ते कार्यकर्त्याची भावना असतीच ना महत्वाची कार्यकर्त्याची भावना आपलं ऐकून घ्यायची ना आपलं पुढे चालायचं ना तयारी आहे कार्यकर्त्यांची भावना मानणार का येणाऱ्या काळात
शेवट कसं असतं, हे पक्षात नेते मंडळी असतात, आम्हाला पण नेतृत्व आहे ना. मी जसा त्यांचा नेता आहे तसं मला पण नेता आहे ना. मला माझ्या नेत्याचेच आदेश पाळावे लागतात ना. जसं मी कार्यकर्त्यांना सांगतो हे करा ते करा, माझे कार्यकर्ते ऐकतात माझं. आज या ठिकाणी 5वा वर्धापन दिन आहे. दरवर्षीप्रमाणे कामोठ्यात निलेश लंके प्रतिष्ठानचा 5वा वर्धापन दिन आहे आणि आज तो अतिशय वेगळ्या पद्धतीने, कारण जास्तीत जास्त प्रमाणात 10,000 महिला या ठिकाणी वर्धापन दिनाचं निमित्त पण एक हळदी कुंकू म्हणून या ठिकाणी महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. 10,000 महिला या ठिकाणी आमच्या आमदार साहेबांवर प्रेम करणाऱ्या मुंबईकरांचं मी प्रथमतः सर्व महिलांचं हार्दिक असं स्वागत करते आणि त्यांचं भरभरून मी आभार करते, मानते त्यांना. अतिशय आमचं सर्वसामान्य लोकांवर आम्ही एक अतिशय भावनेने त्यांच्या कामामध्ये सहकार्य नेहमी आमचं असतं आणि त्या हेतूने आज या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारे सर्व मायबाप जनता या ठिकाणी कामोठ्यात आज बहुसंख्य